इंजिनिअरिंग करताय ना, मग IT कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना. अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं. पालकांनो, IT इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत. मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच. नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर. संपर्क 9545 53 58 57. राज्यामध्ये सध्या कंत्राटी पद्धतीनं सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीनं करतायत. हे विघातक निर्णय तात्काळ बंद करा. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यासाठी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिलं गेलंय. राज्यामध्ये सध्या विविध समाजातील बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. राज्य सरकार जाणीवपूर्वक काही लोकांना हाताशी धरून मराठा, धनगर, OBC, आदिवासी समाजाला एकमेकांच्या विरोधात उभं करून सामाजिक तेढ निर्माण करतायत. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी यांच्याविषयी ज्वलंत प्रश्नांवर दखल घेऊन सरकारनं घेतलेले विविध कंत्राटी संदर्भातील निर्णय तात्काळ रद्द करावेत. अन्यथा 7 दिवसानंतर संभाजी ब्रिगेड अहमदनगर यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असाही इशारा जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिलाय. संभाजी ब्रिगेड अहमदनगरच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन देण्यात आलं. जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या मार्फत ते निवेदन आम्ही पाठवलं आहे. या विषय असा आहे की आता शासनानं नोकऱ्यांचं कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांचं कंत्राटीकरण आणि त्यानंतर खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शासकीय रुग्णालय आहे त्याचंही खाजगीकरण करण्याचाही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. नोकऱ्याचं कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेऊन शासनानं लाखो तरुणांच्या भावनांना पायदळी तुडवलेला आहे. या ठिकाणी जो काही शासन निर्णय त्यांनी आता आणलेला आहे त्या माध्यमातून खाजगी पद्धतीनं नोकऱ्या भरती, खाजगी कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती केली जाणार आहे. ही नोकर भरती करण्यासाठी शासनानं ज्या 9 कंपन्यांची नियुक्ती केली त्या एकतर भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या त्या कंपन्या आहेत. आणि या माध्यमातून जर हे नोकर भरती केली कंत्राटी पद्धतीनं तर ही नोकर भरती केल्यानंतर स्किल नसतील ही लोक कशा पद्धतीनं भरली जातील हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि त्या माध्यमातून आलेली ही नोकर भरती ही निश्चितपणे आमच्या राज्याचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. तो निर्णय अतिशय चुकीचा आहे. तरुणांच्या भविष्याचं उद्ध्वस्त करणारा तो निर्णय आहे. संभाजी ब्रिगेड या निर्णयाचा निषेध करत असून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचं जाहीर करत आहे. त्याचबरोबर दुसरा निर्णय शासनाने घेतला आहे की 20 पट संख्यापेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा बंद करून एक समूह शाळा सुरू करायच्या आणि त्याही हळूहळू खाजगी तत्वावर चालवायला द्यायच्या. अशा पद्धतीने शिक्षणाचंही खाजगीकरण करायचं, कंत्राटीकरण करायचं धोरण शासनानं अवलंबलं आहे आणि ह्याही निर्णयाचा आम्ही निषेध करतो. आमचा तिसरा एक निर्णय शासनाने घेतला आहे तो म्हणजे सरकारी दवाखान्यांचं खाजगीकरण करण्याचा. हळूहळू त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. आज एक तर आधीच रुग्णालयात आम्हाला सुविधा नीट मिळत नाही शासकीय रुग्णालयामध्ये. त्यामध्ये दरम्यान मागच्या 15 आठवड्यामध्ये महाराष्ट्रात जवळपास 150-200 रुग्ण या सरकारी दवाखान्यातील, शासकीय रुग्णालयातील हलगर्जीपणाचे बळी ठरलेले आहेत. असं असताना त्या शासकीय रुग्णालयाकडं सरकारचं लक्ष नाही. मंत्रीही काहीतरी वायफळ बडबडतात आणि या परिस्थितीत त्या दवाखान्यांचं खाजगीकरण करून आमच्या रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा घाणेरडा प्रकार या सरकारनं या ठिकाणी घेतलेला आहे. या 3ही निर्णयाचा संभाजी ब्रिगेड तीव्र निषेध करत असून या निर्णयाच्या विरोधात आम्ही आक्रमकपणे उतरणार आहोत. तत्पूर्वी आम्ही सरकारला विनंती केली आहे की आपण हे 3ही निर्णय रद्द करा, अन्यथा 7 दिवसानंतर संभाजी ब्रिगेड तीव्र प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहणार नाही. हे 3ही निर्णय घेतानाच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात आहे तो म्हणजे आरक्षणाचा प्रश्न आहे. मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, नाभिक समाज अशी वेगवेगळ्या समाजाची आरक्षणाची मागणी आहे. कुणी OBCत मागणी करते, कुणी SCमध्ये मागणी करते आणि सरकारनं सध्या OBC मराठा, SC धनगर, OBC मुस्लिम, नावी अशा पद्धतीचे वाद लावायचं काम सुरुवात केलेली आहे. भांडणं लावायचं काम केलेलं आहे. OBC बांधवांना, SC समाजातील बांधवांना ह्या सगळ्या घाणेरड्या राजकारणाचं षडयंत्रच समजत नाही. सरकारचं हे षडयंत्र आहे. नोकऱ्यांचं, शिक्षणाचं खाजगीकरण केल्यानंतर त्या आरक्षणाचं महत्त्वच संपतं आणि हे समजत असूनसुद्धा विनाकारण आम्ही भांडत आहोत. भांडण्याऐवजी माझी सर्वांना विनंती आहे या विषयावर जागृत व्हा आणि या निर्णयांच्या विरोधात आपण या पुढच्या काळामध्ये आक्रमकपणे रस्त्यावर उतरा अशी विनंती मी समाज बांधवांना करतो. संभाजी ब्रिगेड मात्र तीव्र प्रतिक्रिया देणार आहे. कष्टकरी शेतकरी, कामगार, विद्यार्थी
तरुण, वयोवृद्ध या सर्वांचं आणि समाजाचं जे उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्यांचं मिशन 2024चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून हे अतिशय घाणेरडं उद्योग ते करतायत आणि याचा भांडाफोड येत्या 7 दिवसामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे कंत्राटीकरणाचा निर्णय असेल, खाजगीकरणाचा निर्णय असेल, वेगवेगळ्या प्रश्नांना, आरक्षणाच्या प्रश्नांना कशा पद्धतीने खेळवलं जातं, कशा पद्धतीने समाजामध्ये धर्मामध्ये हे भांडणं लावत आहेत, या सर्वच बाबींचा भांडाफोड येत्या 7 दिवसामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड केल्याशिवाय राहणार नाही. आत्ता जी आपल्या सरकारने जे गव्हर्मेंट प्रॉपर्टीचं जे खाजगीकरण करण्याचं जे सुरू केलं आहे, म्हणजे सतत वेगवेगळ्या आपण न्यूज ऐकत असतो, याचं खाजगीकरण झालं, त्याचं आणि तेही समाजातील बड्या उद्योजकांना माझं तर असं म्हणण्यात येतं की विकलं असं म्हटलं तर त्याच्यात काही चुकीचं ठरणार नाही आहे. तर ह्याचा सर्वात जास्त जर तोटा त्याचा जर सफर होत असेल तर तो समाज होतोय आणि तोही गरीब. शाळा असतील, कॉलेज असतील किंवा सर्व्हिस नोकऱ्या असतील, याच्यावर त्यांच्यावर अन्याय होतो एक प्रकारचा. तर हा होऊ नये, सरकारने हे जे काही ठरवलेलं आहे ते कॅन्सल करावं असं जिजाऊ ब्रिगेडतर्फे मला वाटतं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतलेला आहे की कंत्राटीकरण करण्याचा, तो निर्णय हा सर्वसामान्य लोकांना न परवडणारा आहे किंवा त्यांच्या जीवाशी खेळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे की मोठमोठ्या लोकांच्या घशामध्ये गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी घालायची आणि त्याच्यानंतर हुकुमशाही आणायची, हा त्यांचा डाव आहे. आणि हा डाव संभाजी ब्रिगेड उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा आजच्या याच्यात घेतलेल्या निर्णयाला संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड निषेध करते. जय जिजाऊ, जय शिवराय. यावेळी प्रदेशोपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिल्हा सचिव प्रवीण भोर, ॲडव्होकेट निळकंठ सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल भिंगारदिवे, महिला जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा संपूर्णाताई सावंत, अच्युत गाडे, वंदना निघुटे, निलेश राजे बोरुडे, सचिन काकडे, राजेश खडूस, अनिल गायकवाड, शांता ठुबे, योगेश शेटे, अनिल दादर, देवा गवळी, शरद काकडे, अवी ठाणगे यांसह संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल 84 68 81 64 40.